अरे असा कसा येत नाही काय सांगणार देशभरामध्ये आपण पाहतो इंडिया आघाडीची परिस्थिती चांगली दिसते, काय सांगणार? सगळ्यांची मेहनत आहे आणि मेहनतीच्या अनुषंगानं हा निकाल आपल्याला लागतोय. आपल्याला माहिती आहे की अजून फायनल रिझल्ट येणं बाकी आहे. मला नाही वाटतं मी अजून काही बोललं पाहिजे. काँग्रेसची सेनेची आहे. अकोल्याची जागा अकोला, नागपूर आणि बुलढाणा मला असं वाटतं तीन जागा आलेल्या आहेत. आणि निश्चितच ही गंभीर बाब आहे आणि त्या गंभीर बाबीच्या माध्यमातून निश्चितपणे पक्ष पातळीवर सर्वजण त्याचं चिंतन करतील, सर्वजण त्याचं अनालिसिस करतील आणि पुढच्या काळामध्ये यामध्ये अतिशय चांगली सुधारणा करून विजयाकडे जाण्याकरता तयारी पण करतील. 405 म्हणून या सगळ्या गोष्टी अनालिसिसमध्ये येतील. ही मीमांसा करताना या सगळ्या गोष्टीची तपासणी निश्चितपणे केली जाईल. डॉक्टर साहेब, म्हणूनच पूर्ण निकाल हाताशी आल्यानंतर कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये मताधिक्य आहे, कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये पिछाड झालेली आहे, हे सगळं पाहून त्यामध्ये म्हणजे काय सुधारणा करता येणं शक्य होतं किंवा का असा कौल मिळाला याचे निश्चितपणे अनालिसिस करावं लागणार आहे. कारण जनतेचा जो कौल आहे तो निश्चितपणे प्रत्येकाला मान्य करायला फक्त एकच गोष्ट आहे की विरोधक किती खोटे होते आणि किती खोटे आहेत. कारण की विरोधक प्रत्येक वेळेला 2014 पासून ईव्हीएम मशीनवर खापर पडत होते, पण प्रत्येक वेळेला निवडणूक आयोग असो किंवा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो किंवा भारतीय जनता पक्ष असो की फेअर अँड क्लीन प्रॅक्टिसमध्ये निवडणूक होते हे सुद्धा आता विरोधकांनी मान्य केलं पाहिजे. कारण की स्वतः जर हारत राहिलं तर ईव्हीएम मशीनवर खापर फोडायचं आणि स्वतः जर विजयी झालं तर तीच प्रक्रिया चांगली होती असं म्हणायचं, हा ढोंगीपणा मात्र निश्चितपणे त्यांनी सोडायला पाहिजे. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.